नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर रमेश जाधव. आज आपण छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील काही प्रश्न पाहणार आहोत. तर आपण सुरक्षित असाल अशी मी आशा करतो. मित्रांनो, आपल्याला जर खरंच गरज असेल त्याच वेळेस बाहेर जाताना मास्कचा वापर करा, सुरक्षित अंतर ठेवा आणि सॅनिटायझरचा वापर करा. त्याचबरोबर आपण आणि आपल्या परिवारातील सदस्यांनी जर अजून लस घेतली नसेल तर लस घ्यावी, ॲपवर नाव नोंदणी करावी अशी मी सगळ्यांकडून अपेक्षा करतो. पहिल्या प्रश्नाकडे वळूया की संभाजी महाराजांचा जन्म केव्हा व कोठे झाला. आपण एकाच वेळेस दोन उपप्रश्न विचारण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे की तुम्हाला कमी वेळामध्ये जास्तीत जास्त माहिती मला कशी देता येईल याचा मी प्रयत्न करतोय. तर संभाजी महाराजांचा जन्म केव्हा म्हणजे 14 मे 1657 रोजी झाला आणि पुरंदर किल्ल्यावर झाला. 1657 आणि पुरंदर किल्ल्यावर झाला. दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. संभाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? संभाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? तर सईबाई होते. सईबाई होते मित्रांनो. संभाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? सईबाई होते. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. सईबाई यांचा मृत्यू केव्हा व कोठे झाला? सईबाई म्हणजेच राजे संभाजींच्या आईचा मृत्यू केव्हा व कुठे झाला? तर 5 सप्टेंबर 1659 रोजी रायगडावर झाला. 5 सप्टेंबर 1659 रोजी रायगडावर झाला. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बाल संभाजींचे संगोपन कुणी केले? आई सईबाई यांच्या मृत्यूनंतर बाल संभाजींचे संगोपन कुणी केले? तर मित्रांनो, मातोश्री जिजाबाईंनी केले. बाल संभाजींचे संगोपन मातोश्री जिजाबाईंनी केले. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुरंदरच्या तहानुसार वयाच्या कितव्या वर्षी संभाजीराजे मोगलांचे पंच हजारी मनसबदार बनले होते? आता इथे दोन उपप्रश्न तयार होतात मित्रांनो की संभाजीराजे मोगलांचे पंच हजारी मनसबदार कोणत्या तहानवे बनले होते? तर पुरंदरच्या तहानवे किंवा पुरंदरच्या तहानुसार, किंवा असाही उपप्रश्न याच्यातून अजून निर्माण होतो की पुरंदरच्या तहानुसार संभाजीराजे कुणाचे मनसबदार झाले? तर मोगलांचे मनसबदार झाले. त्यांना मोगलांच्या किती याची मनसबदारी होती? तर पंच हजारी मनसबदारी. म्हणून असे उपप्रश्न निर्माण होऊ शकतात. तर याचं उत्तर आहे मित्रांनो अवघ्या 9व्या वर्षी. म्हणजे 9व्या वर्षी. कितव्या वर्षी? तर 9व्या वर्षी. कुणाचे? मोगलांचे. किती? पंच हजारी. कोणत्या तहानुसार? तर पुरंदरच्या तहानुसार. असे आपण विविध उपप्रश्न निर्माण करू शकतो. आपण प्रश्न एक वाक्य वाचताना किंवा प्रश्न वाचताना काळजीपूर्वक वाचावा आणि त्याचे योग्य जे पर्याय असतील त्याच्यावर योग्य ते टिक करा. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. टिंबटिंबच्या सहवासात संभाजी महाराज मुलकी कारभार पाहण्यास शिकले. फार महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो की टिंबटिंबच्या सहवासात संभाजी महाराज मुलकी कारभार पाहण्यास शिकले. तर मातोश्री जिजाबाई यांच्या सहवासात संभाजीराजे मुलकी कारभार पाहण्यास शिकले. संभाजीराजांनी मुलकी कारभार पाहण्याची सुरुवात कुणाच्या सहवासात केली? कुणाच्या मार्गदर्शनाखाली केली? तर मातोश्री जिजाबाई यांच्या. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. संभाजी महाराजांना शिकवण्यासाठी शिवाजी महाराजांनी कुणाची नियुक्ती केली होती? शिवाजी महाराजांनी कुणाची नियुक्ती केली होती? तर केशव भट आणि उमाजी पंडित. केशव भट आणि उमाजी पंडित यांची नियुक्ती संभाजी महाराजांना शिकवण्यासाठी
कुणी केली होती? शिवाजी महाराजांनी केली होती. कुणाची नियुक्ती केली होती? केशव भट आणि उमाजी पंडित. कशासाठी? संभाजी महाराजांच्या शिक्षणासाठी, त्यांना शिकवण्यासाठी. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाप्रसंगी संभाजी महाराज यांचे वय किती वर्ष होते? ज्यावेळेस पहिला राज्याभिषेक झाला मित्रांनो, मराठ्यांना राजा मिळाला, स्वराज्याचं स्वप्न जे जिजाऊंनी पाहिलं होतं ते साकार झालं, तर तेव्हा पहिल्या राज्याभिषेकाप्रसंगी राजे संभाजींचं वय हे 17 वर्ष होतं. 17 वर्ष होतं. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी ज्येष्ठ पुत्र या नात्याने टिंबटिंब यांचा युवराज्याभिषेक झाला. तर याचं उत्तर आहे मित्रांनो राजे संभाजी. कारण शिवाजी महाराजांना 2 मुलं होती. राजे संभाजी हे ज्येष्ठ पुत्र होते आणि लहान छत्रपती राजाराम होते. राजाराम म्हणून ज्येष्ठ पुत्र या नात्याने राजे संभाजी यांचा युवराज्याभिषेक झाला होता. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. राज्याभिषेक समारंभानंतर अवघ्या किती दिवसांनी जिजाबाईंचा मृत्यू कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावी झाला? मी इथे 2-3 प्रश्न निर्माण केले मित्रांनो. तर 12 दिवसांनी. किती दिवसांनी? 12. कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी? रायगड. आणि कोणत्या गावी? मित्रांनो हा फार महत्वाचा, पाचाड या गावी. रायगडच्या पायथ्याशी पाचाड या गावी 17 जून 1674. केव्हा झाला? किती दिवसांनी झाला? कोणत्या किल्ल्याच्या जवळ आणि कोणत्या गावी झाला? असे विविध अंगाने 2-3 अंगाने 3-4 उपप्रश्न याच्यातनं निर्माण होईल, अशा पद्धतीने हा प्रश्न मी तयार केला. संभाजी महाराजांना कुणाकुणाशी संघर्ष करावा लागला? संभाजी महाराज सत्तेवर आले मित्रांनो, तर त्या आल्यानंतर कुणाकुणाशी संघर्ष करावा लागला? तर मोगल बादशाह औरंगजेब, सिद्दी आणि त्याचबरोबर पोर्तुगीजांशी संघर्ष करावा लागला. असाही उपप्रश्न तयार होऊ शकतो की संभाजी महाराज आणि कोणत्या मोगल बादशाह यांच्या संघर्ष निर्माण झाला होता? तर मोगल बादशाह औरंगजेबाशी संघर्ष निर्माण झाला. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. मोगल बादशाह औरंगजेबाविरुद्ध संभाजी महाराजांनी दक्षिणेतील कोणत्या शाह्यांना मदत केली होती? दक्षिण हा दक्षिणेसाठी आहे बघा मित्रांनो, ही राजनीती वापरली होती राजे संभाजींनी. तर याचं उत्तर आहे मित्रांनो आदिलशाही आणि कुतुबशाही. कोणत्या शाह्यांना मदत केली होती? आदिलशाही आणि कुतुबशाही. कोणाविरुद्ध? औरंगजेबाविरुद्ध. असं येईल की राजे संभाजींनी आदिलशाही आणि कुतुबशाहीस मदत कुणाविरुद्ध केली होती किंवा कोणत्या मोगल बादशाह विरुद्ध केली होती? असे उपप्रश्न निर्माण होऊ शकतात. आदिलशाही आणि कुतुबशाही. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. संभाजी महाराजांना कुणी आणि कुठे अटक केली? संभाजी महाराजांना कुणी आणि कुठे अटक केली? शेख निजामाने, याला मुर्कब खान असं म्हणतात. मुर्कब खान संगमेश्वर या ठिकाणी निजामाने, शेख निजामाने संगमेश्वर या ठिकाणी अटक केली. कुणाला? संभाजी महाराजांना. कुणी आणि कोणत्या ठिकाणी अटक केली? पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. संभाजी महाराज कुणाच्या सहवासात मुलकी कारभार सांभाळण्यास शिकले? तर मातोश्री जिजाबाई यांच्या सहवासात मुलकी कारभार सांभाळण्यास शिकले. जिजाबाई यांच्या, मातोश्री जिजाबाई यांच्या सहवासात मुलकी कारभार सांभाळण्यास शिकले. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. राजे संभाजी यांच्या कारकिर्दीत मुलकी कारभाराचे कुलमुखत्यार पत्र कुणाकडे होते? मुलकी कारभाराचे तर महाराणी येसूबाई यांच्याकडे होते. महाराणी येसूबाई. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. फार महत्वाचा प्रश्न आहे. श्री सखी राज्ञी जयती असा शिक्का कुणाचा होता? तर महाराणी येसूबाईंचा होता. महाराणी येसूबाई. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांच्या मुलांची नावे सांगा. संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांच्या मुलांची नावे सांगा. भवानीबाई आणि शिवाजी उर्फ शाहू महाराज. असं विचारलं जाऊ शकतं मित्रांनो, संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव सांगा किंवा पत्नीचे नाव काय होते? त्यांच्या मुलांची नावं सांगा. तर भवानीबाई आणि शिवाजी उर्फ शाहू महाराज. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. संभाजी महाराजांनी शृंगारपूरच्या वास्तव्यात कोणता ग्रंथ लिहिला? संभाजी